अक्षयदादा कर्डिले यांचा प्रचंड बहुमताने विजय झालाय, तुमचं काय मत आहे? या ठिकाणी या विजयामध्ये स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांनी जी गोरगरीब जनतेची नाळ जोडली होती, प्रत्येक गावामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. विकास कामाच्या बाबतीत बी प्रत्येक गावामध्ये विकास कामं केलते आणि गेली 6 टर्म ते आमदार होते आणि त्या आमदारकीमुळं सर्व नगर आसन, राऊरी आसन, पाथर्डी आसन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याबरोबर संपर्क त्यांचा दांडगा होता. आणि आता आम्ही त्या प्रचारामध्ये सक्रिय होतो की गावगावचे कार्यकर्ते एक कर्डिले साहेबाला श्रद्धांजली म्हणून ही भरघोस मताने असं या ठिकाणी अक्षयदादाला निवडून दिलं की समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. असा दणदणीत विजय या ठिकाणी ही सगळी पुण्य आहे. परंतु कर्डिले साहेबाची, भारतीय जनता पार्टीची, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यानंतर विशेष असं या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील, तसेच या भागाचे माजी खासदार सन्माननीय सुजयदादा आणि नगर शहराचे आमदार संग्रामजी जगताप यांनी या प्रचारामध्ये अगदी हिरिरीने ही निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि अक्षयदादाला प्रचंड अशा मताने निवडून आणलं. त्याबद्दल सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, महायुतीचे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी अगदी गावगाव फक्त 2 अंकी मतं विरोधी पक्षाला पडलेले आहेत. असा प्रचंड मताने या ठिकाणी अक्षयदादाला विजय केलेला आहे. आजचा दिवस म्हणजे आपल्या नगर तालुक्यासाठी तसंच या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. गेले 30 वर्ष ज्या कर्डिले साहेबांनी आपल्या अहिल्यानगर तालुक्याची सेवा केली, गोरगरीब जनतेसाठी कोणी कधीही दारात गेलं तरी त्यासाठी वाटेल त्या अधिकाऱ्याला फोन केला आणि त्या कर्डिले साहेबांचं गेल्या 6 महिन्यापूर्वी दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या निधनाने जी जागा नगर राऊरी पाथर्डी मतदारसंघाची जी जागा रिक्त झाली होती, आज त्या रिक्त जागी त्यांचे चिरंजीव अक्षयदादा कर्डिले यांची ऐतिहासिक मताधिक्याने या ठिकाणी ते आज विजयी झाले. आणि हा विजय त्यांनीसुद्धा आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेबांना समर्पित केला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने अक्षयदादा देखील गेल्या 6 महिन्यापासून जनतेमध्ये जाऊन सुखदुःखात समाविष्ट होत होते. आणि तसेच कर्डिले साहेबांची स्टाईल, ज्या पद्धतीने कर्डिले साहेबांनी सेवा केली त्या पद्धतीने ते देखील गोरगरीब जनतेची सेवा करतील. आपल्या नगर तालुक्यासाठी हक्काचा माणूस म्हणून आता अक्षयदादांच्या स्वरूपाने एक युवा नेतृत्व पुढे येत आहे, याचा सगळ्यांना आपल्याला आनंद आहे. मी त्या विजयाबद्दल त्यांचे आपल्या सर्व चिचोणीपाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आदरणीय पालकमंत्री विखे साहेब असतील, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, तसेच सर्वच भारतीय जनता पार्टीच्या सर्व राज्यभरातील नेत्यांनी आणि नगर तालुक्यातील, नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीव लावून त्या ठिकाणी काम केलं. त्या सर्वांचा हा विजय आहे. त्याबद्दल मी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या या विजयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय कर्डिले साहेबांनी नेहमीच समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं होतं. कैलासवासी कर्डिले साहेब समाजातील प्रत्येक पक्षातील माणूस त्यांच्याकडे गेला तर त्याचं काम ते नक्कीच करायचे. त्यांनी कधीच भेदभाव केलेला नव्हता आणि त्याचंच फलित म्हणून आज अक्षयदादा कर्डिले यांचा तब्बल 1,12,000 मताच्या लीडने या ठिकाणी विजय झाला आहे. आणि विरोधी सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट या ठिकाणी जप्त झालेले आहेत. हे कर्डिले साहेबांचीच देण आहे. आणि या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे आपल्या भागाचे खासदार सुजयदादा विखे पाटील, तसेच नगर शहराचे आमदार, कार्यसम्राट आमदार संग्रामभाया जगताप यांची याच्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असून आणि अक्षयदादासुद्धा ज्या पद्धतीने कर्डिले साहेबांनी यापूर्वी काम केलेलं आहे त्याच पद्धतीने जनतेला न्याय द्यायचं काम करतील. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या जो ऐतिहासिक निकाल लागला, या निकालाचे सर्व शिल्पकार, सर्व मतदार बंधू भगिनी, सर्व मित्रपक्ष सर्वांनी जी मदत केली म्हणूनच हा एवढा मोठा ऐतिहासिक विजय खेचून आणला. आज या ठिकाणी आपण गावातून जी मिरवणूक काढली, सर्व खेळीमेळीच्या वातावरणात इथपर्यंत आले. सर्वांचे मनस्वी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.